जर आपलं शरीर भारी असेल ना तर ते उचलत नाही. मग आपण एक्सरसाइज चुकीच्या पद्धतीने करतो, मग त्याचा रिझल्ट तर नाही पण शरीराला नुकसान होतं. मग जर सुरुवात तुम्ही करताय किंवा तुमचं खूप भारी वेट आहे आणि तुम्ही परफेक्ट करू शकत नाही, ठीक आहे, ट्राय पण करताय पण तिथेच तुमची बॉडी वागते, झुकते, काही प्रॉब्लेम होतात आणि आसन आहे ते योगा आहे तो बरोबर होत नाही आणि मग याच्याने रिझल्ट येत नाही, काहीतरी इंजरी होऊन बसते. आज आहे ना आपण लोअर बॉडीचा फॅट कमी करण्यासाठी खूप छान छान एक्सरसाइज बघणार आहोत. ह्या एक्सरसाइज आहेत ना हिप्सचा फॅट, कमरेचा फॅट, खालचं लटकलेलं पोट, मांड्यांचा फॅट, इव्हन तुमचा पोटांचा फॅट देखील कमी करतात. आता ह्या एक्सरसाइजनी एवढा सगळा रिझल्ट येतो. अजून याचा रिझल्ट तुमचं ब्लड सर्क्युलेशन रिव्हर्स मध्ये येतं. त्याच्याने तुमच्या पायामध्ये जर मुंगे येत असतील, तुमचे पाय सारखे दुखत असतील तर त्याला तुम्हाला 7 दिवसातच रिझल्ट दिसणार आहे. रोज आजपासून जर तुम्ही 7 दिवस या प्रॅक्टिस केल्या तर तुमचे पाय दुखणे, गुडघे दुखणे, मुंग्या येणे ह्या गोष्टी तुम्हाला होणार नाहीत, कारण की तुमचं ब्लड सर्क्युलेशन आहे ते रिव्हर्स मध्ये येतं. गुडघे वाकत नाहीयेत, फोड होत नाहीत, त्याच्यासाठी पण ह्या प्रॅक्टिस खूप बेस्ट आहेत. आता फॅट कमी होणारच आहे, बाकीचा एवढा सर्व चांगला रिझल्ट आहे. तर कशा करायचे आहेत तर तुम्हाला सांगते. तुमच्याकडे जर ओढणी असेल तर तुम्ही ओढणी, स्टॉल, रस्सी काहीही घेऊ शकता, असा बेल्ट देखील घेऊ शकता आणि ह्या एक्सरसाइज तुम्ही झोपायला जाताना, दुपारी किंवा सकाळी केव्हाही करू शकता. खूप चांगला रिझल्ट भेटतो. आपण रोज आहे ते म्हणजे आपलं रुटीनच तसं आहे, उभं राहून कामं करणे, बसून कामं करणे, जे आहे ते समथिंग जास्त आपल्याला उभं राहूनच आपले कामं असतात, ठीक आहे. बसूनही जरी कामं असली तरी पाय आपले खाली लटकलेले असतात चेअरवरती बसतोय तेव्हा. पण ह्या एक्सरसाइज जर तुम्ही रोज केलात ना तर तुम्हाला रिव्हर्स मध्ये ब्लड सर्क्युलेशन येण्यासाठी फायदा भेटणार आहे, कारण की रोज जे रुटीन आहे ते आपलं ब्लड सर्क्युलेशन ते खाली जात असतं. याच्यासाठी आपल्याला रिव्हर्स घेणं पण खूप महत्वाचं असतं. त्याच्याने स्किन चमकते, केस गळण्याचा प्रॉब्लेम असेल तो पण सॉल्व्ह होतो आणि सायटिका असेल, कमरेचा त्रास असेल त्याच्यासाठी बेस्ट आणि बेस्ट एक्सरसाइज आहेत आजच्या. तर व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण बघा. आणि तुमचं जर हे प्रॉब्लेम आहेत, तुम्हाला जर लोअर बॉडीचा फॅट कमी करायचा आहे, 7 दिवसात रिझल्ट घ्यायचा असेल तर पूर्ण व्हिडिओ बघून माझ्यासोबत तुम्ही स्टेप करा. मी 20-20 करते, टायमिंग तुम्हाला सांगितलेलं आहे. जेव्हा तुमच्याकडे व्हिडिओ आलेला आहे तुम्ही सेव्ह करा, शेअर करा, जे करायचं ते करून ठेवा, पण ट्राय करा. एक 7 दिवस मी सांगते म्हणून, एवढे अनुभव आहेत मला म्हणून सांगते, तुम्ही फक्त ट्राय करा 7 दिवस, रिझल्ट बघा कसा दिसतो. आता सुरुवात करूया. तर तुम्ही मॅटवर, गादीवर, बेडवरती कुठे झोपताय घरामध्ये तिथेच तुम्हाला या प्रॅक्टिस झोपून करायच्या आहेत. तर या पोझिशन मध्ये आपल्याला पहिले ही प्रॅक्टिस करायची आहे. स्लोली आपल्याला पाठीवरती झोपायचं. अप्पर बॉडीची हालचाल न करता फक्त लोअर बॉडीवरती आपण काम करतोय. आता इथे स्लोली दोन्ही पायाला 90 डिग्री वरती आणलं. 90 डिग्री वरती आणून खेचायचंय या पोझिशन मध्ये. इथे 20चा होल्ड करूया. मी 20चाच करते, तुम्ही पण 20चाच करा. 1, गुडघे इथे कुठेही वाकलेले नाहीयेत आणि वाकतही नाहीयेत. फक्त हाताला थोडं प्रेशर द्यायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. आता इथे होल्ड करून झालं, ठीक आहे. आता स्लोली असं खाली जायचं. खालचं लटकलेला पोटावरती खूप मोठं प्रेशर येत आहे आणि तुमचा पोटाचा घेर आतमध्ये जातो. अप श्वास घेत जायचं, श्वास सोडत खाली. 1, 2, स्पीड हळूनी ठेवायचा आहे. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 9,
8 7 6 5 4 3 2 1 ला वापस होल्ड करायचं, असं खेचून ठेवायचं. आपल्या या रस्सीला ओढणीला तुम्ही काय पकडलेलं आहे ते 20 काउंट. ठीक आहे. आता एका पायाला स्लोली या पोझिशन मध्ये न्यायचं आणि हा एक पाय आहे आपला 90 डिग्री वरती. डावा पाय वरती आहे, उजव्या पायाला खाली नेलाय. सेम पोझिशन. 1 2 हिप्स, कंबर आणि मांड्यांवरती प्रेशर येत आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10. याच पोझिशन मध्ये इथे 20चं काउंटिंग केली. आता इथे वापस होल्ड करायचं 20चं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 20 होल्ड. इथे सर्कल करायचं या पोझिशन मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिव्हर्स होल्ड, रिव्हर्स राऊंड घ्यायचा सेम पोझिशन मध्ये जाऊन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि इथे वापस पूर्ण प्रेस करायचं. ओढणी म्हणजे या बेल्टला आपल्या अप्पर बॉडीकडे खेचायचं. पाय ऑटोमॅटिकच अप्पर बॉडीकडे येतो आणि तुमच्या इथून इथपर्यंत पूर्ण प्रेशर येत आहे. ते प्रेशर असतं ते थोडस सहन करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असा 20चा होल्ड. जो फोल्ड केलेला पाय होता खालचा त्याला वरती न्यायचं आणि वरचा पाय खाली आणायचा. सेम पोझिशन करूया इथे. 1 2 3. मी सांगते म्हणून तुम्ही या प्रॅक्टिस एकदा नक्कीच करून बघा. तुम्हाला बघा कसा रिझल्ट येतोय. 2 3 4 5 6 7 8 9 10. इथे वापस 20चा राऊंड कंप्लीट आणि होल्ड 20चा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सेम सर्कल बनवायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिव्हर्स सर्कल घ्यायचं सेम पोझिशन 20चा राऊंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वापस इथे 20चा होल्ड. पूर्ण बेल्टला आपल्या अप्पर बॉडीकडे खिचायचं. ताकद लावून दोन्ही हातांनी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या पायाला वापस वरती आणायचं आणि अजून छोटे हात घ्यायचे म्हणजे बेल्टला फोल्ड करून घ्यायचं. 1 उचलायचं फक्त आपल्याला अप्पर बॉडी. बघा इथे तुमच्या पोटावरती कसं प्रेशर येतंय. स्क्वीज होऊन जातं पूर्ण पोट आणि तेच आपल्याला करायचंय बेली फॅट कमी करण्यासाठी. श्वास सोडायचा आहे, श्वास भरायचा आहे. कंटिन्यू करूया. 1 2 3 4
5 6 7 8 9 10. स्लोली पायाला खाली न्यायचं, एकदम स्लो, आणि इथे जाऊन लॉक करायचं. वापस इथे हाताने खिचून ठेवायचं आपल्या ह्या बेल्टला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वापस इथे 20चा होल्ड. स्लो 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 पायाला वापस इथपर्यंत पोहोचवायचं आणि वापस इथे 20चा होल्ड. जितकं प्रेशर येते ते पूर्ण सहन करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्लोली अप्पर बॉडी खाली. आता लोअर बॉडी खाली. आता इथे वापस 90 डिग्री वरून ही पोझिशन करायची. 1 2 3 4 5. जितकं जमेल तितका प्रयत्न करायचा. 8 9 10. आता इथे वापस 20चा राऊंड कंप्लीट झाला. वापस या बेल्टला असं फोल्ड करायचं, हाताला खेचायचं पूर्ण आपल्या बॉडीकडे. आपले पाय, आपले हे बेल्ट खेचायचा आणि होल्ड, पाठीला असं खोल करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. स्लोली रिलॅक्स. बटरफ्लाय करायचं आणि रिलॅक्स. शरीराची जास्त उथलपुथल न करता पूर्ण शरीराच्या कॅलरीज बर्न करणार आहेत, फॅट वितळणार आहेत या बेल्टचा सपोर्ट घेऊन. आणि घाम बघा कसा आलाय. नक्कीच करून बघा, खूप चांगला रिझल्ट आहे. सायटिकाचा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तर ह्या एक्सरसाइज करायलाच पाहिजे. खूप चांगला रिझल्ट येतो. माझ्या स्टुडंट कडनं मी हप्त्यातनं 2दा तरी या स्टेप करून घेते, कारण की आपलं ब्लड सर्क्युलेशन नेहमी खालच्या दिशेने धावत असतं, त्याला रिव्हर्स आणायचं आपलं काम असतं. म्हणून अशा एक्सरसाइज करायच्या असतात. तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल, शेअर करा. ज्यांच्या कामाचा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि लाईक तर करू शकता. व्हिडिओ आवडला आहे तर सबस्क्राईब करा, फ्री मध्ये आहे. तुम्ही एक सबस्क्राईब केलं तर मला इकडे जास्त उत्साह येतो अजून चांगला एक्सरसाइज, चांगले टिप्स सोप्या घेऊन येण्यासाठी. तर नक्कीच करा व्हिडिओ छानशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.